5वा, त्यातला समास 3रा आहे. हा, ठीक आहे. हा, तर ते समास 3ऱ्यामध्ये आपण शिष्य आणि गुरु यांच्यातील संबंधाचे वर्णन जाणून घेत आहोत. आणि शिष्याचे लक्षण म्हणजे गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे. गुरूंचे लक्षण म्हणजे शिष्याला ज्ञान आणि मार्गदर्शन करणे. तसेच यात सद्गुरू कोण असतो आणि त्याचे वर्णन काय आहे हे आपण जाणून घेत आहोत. तर बघा, सद्गुरू स्वरूप हे नित्य असते. म्हणजे सद्गुरू हे केवळ व्यक्तीचे नाव नसून, म्हणजे हे एक तत्व आहे ना, हे एक ऊर्जा, आणि ती आपल्या सतत आपल्या सोबत असते ती. आणि कल्पांताच्या समयी सर्व देवही लय पावतात. म्हणजे सृष्टीचा काय म्हणतात, सृष्टीचा हे होतो, लय होतो असं सांगितलं इथं. तर तेव्हा कसं होतं ना, मग तिथं देव हे लय पावतात म्हणून सांगितले. आणि मग त्यावेळी हरिहराचे सामर्थ्य कसे उरेल, म्हणजे हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकराचे सामर्थ्य कसे उरेल असं सांगितले. तर जेथे ब्रह्मादिकही लय पावतात, म्हणजे ब्रह्माचा आरंभ हे देखील नष्ट होते. तर तेथे सद्गुरु स्वरूप नित्य असल्याने त्याचे सामर्थ्य सर्व देवांपेक्षा अधिक असते. पण मानव कसा अल्पज्ञ, म्हणजे त्याला कमी माहिती आहे मानवाला. मग तसे असल्याने त्याच्या ठिकाणी बुद्धीचे दारिद्र्य असते, त्यामुळे हे मर्म त्याला कळत नाही. आता गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो ना, तो शिष्य दुराचारी समजावा, नाही का. दोघांची बरोबरी जो शिष्य करतो ना, तो दुराचारी समजावा, म्हणजे वेगळ्या विचारांचा, वाईट विचारांचा समजावा. जो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सदृढ झालेले असते. वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो. म्हणजे बघा, आता आपल्याला सांगतात सगुणात आपण काय करतो, राम कसा आहे, कृष्ण कसा आहे, आपण असं चित्र बघतो ना, की बासरी घेतली आहे असं. म्हणजे माणूस असा कल्पनेने देव तयार करतो. मग मंत्रामुळे त्याला देवाला देव पण येतं. परंतु ईश्वराला सद्गुरूची कल्पना करता येणार नाही. म्हणून सद्गुरू हे देवांपेक्षा कोटी गुणांनी अधिक श्रेष्ठ आहेत. कारण ते परिपूर्ण आहेत, त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांचे पूर्ण ज्ञानच कुणाला होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्याच्या प्रयत्नात वेद आणि शास्त्र यांच्यातही मतभेद आहेत. असो, आता सद्गुरु पदाहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही, कारण ते मायातीत आहेत. याच्या पुढे मायाजनी देवाचे सामर्थ्य ते केवढे, म्हणजे सद्गुरु पेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही असं सांगितलंय. अहो, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा होते त्याच्यावर कुणाचीही सत्ता चालू शकत नाही. कारण सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालेले असते व त्याच्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवास कसपटासमान तुच्छ मानतो. म्हणजे जेव्हा त्याला ज्ञान होतं किंवा त्या सद्गुरूंची कृपा होते त्याच्यावर, तेव्हा मग त्या भौतिक गोष्टी त्याला तुच्छ वाटायला लागतात असं सांगितलंय. सद्गुरु कृपेच्या बळाने प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानुभवाच्या बळाने मायेसहित सर्व ब्रह्मांड त्याच्या दृष्टीस पडत नाही. मग सत्शिष्याचे वैभव हे असे असते, सद्गुरु वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. म्हणजे चांगल्या शिष्याचं कसं इथं असतं असं सांगितलं, म्हणजे त्याचे गुण किंवा त्याचा भाव कसा असतो किंवा त्याचा विश्वास कसा असतो, तर दृढ विश्वास असतो. आणि त्यायोगे तो स्वतःच विश्वरूप बनून जातो. ज्या शिष्याचे अंतःकरण पश्चात्तापाने पोळून शुद्ध झालेले असते व सद्गुरु वचनाने ज्यांना समाधान लाभते ते सत्शिष्य होत. आता सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे साधन मार्ग आक्रमित असता ब्रह्मांड पालते होण्याचा प्रसंग आला तरी ज्याच्या सद्गुरूवरील निष्ठेत थोडा सुद्धा पालट होत नाही, म्हणजे त्याची दृढ श्रद्धा असते असं सांगितले. या प्रकारे अनन्य भावाने
जो सद्गुरू शरण जातो त्यांना सत्शिष्य म्हणतात. त्याच्यात आत बाहेर बदल होऊ नये ते ईश्वररूपी ऐक्य पावन होतात. म्हणजे त्याच्यात काही फरक पडत नाही. जो तेव्हा सद्गुरूला जो शरण जातो नाही का, तो खरा सत्शिष्य असं सांगितलंय. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. असा सद्गुरूविषयी दृढ सद्भाव ज्याच्या अंतरात असतो तेच मुक्तीचे वाटेकरी ठरतात. हं. बाकीचे शिष्य नुसते वेशधारी असतात. असं म्हणजे असंच शिष्य होत. म्हणजे खरा शिष्य कसा इथे सांगितलं आहे. अं, असे जे वेशधारी असंच शिष्य असतात. ते खरे तर विषयात सुख मानणारे असतात. लोकात प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात. काही शिष्य कसे असतात ते सांगितले. त्यासाठी सद्गुरू शरण जाण्याचा देखावा पण करतात ते. वास्तविक ते पडत मूर्ख असतात. म्हणजे अशा विषयांची अनावर ओढ असते. म्हणजे त्यांना विषयांची आवड असते. विषय विषय वासना असते त्यांना. म्हणजे त्यांनी संसाराला दृढ धरलेले असते आणि त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो मग, नाही का. म्हणजे मोहमायातच अडकलेले असतात ते. मग परमार्थ करण्याचा त्यांचा विचार थोडा मागे येतो मग. आणि त्यांना हळूहळू परमार्थाचा कंटाळा येऊ लागतो. प्रपंचाचा त्यांना लोभ होत असतो. त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्यांचे सेवकच बनून जातात. म्हणजे एवढं विसरून जातात ते ते नाही का, त्याचा सेवकच बनून जातात. म्हणजे परमार्थ विसरून जातात ते. प्रपंच करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो. परमार्थ ते करमणुकी करता करतात. ते भ्रमात राहतात आणि मूढ व मतिमंद असून कामाने असे लुप्त होतात. आता इथं उदाहरण दिले बघा, की डुकराला सुगंधी लेप लावावा, रेड्याला चंदनाने मर्दन करावे, नाही का, म्हणजे तेल लावावे चंदनाने. तसे विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं हे याप्रमाणे व्यक्तच आहे, नाही का. म्हणजे जो विषयात गुंतलेला आहे, माया मोहात अडकलेला आहे, त्याला ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा पण उपदेश करणं ना व्यर्थच आहे हे. आता गाढव उकिरड्यावर लोळत असते, त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन करून काय उपयोग ना. घुबडाला अंधार प्रिय असतो, त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेते. त्याला सूर्यप्रकाशात विहरणाऱ्या हंसाच्या पंक्तीत कशी बसवता येईल. त्याप्रमाणे आशाळभूतपणे विषय सुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंताची आवड, सत्संगाची आवड कशी असणार बरं. ज्याप्रमाणे एखाद्या कुत्र्याचे पिलू दात काढून हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे विषयासक्त माणसालाही विषयोपभोगातच सुख वाटते. ते मिळाले नाही तर तो त्यासाठी तळमळ लागते त्याला. म्हणजे एवढं विषयात मग्न होतात, ते विषयात जास्त इंटरेस्ट येतो त्यांना, नाही का, ते सुख वाटत असतं त्यांना. त्या हाड चघळण्यात सुख मानणाऱ्या श्वानाच्या मुखी परमान्न दिले तर त्याला ते कसे गोड लागेल, नाही का. किंवा मग माकडाला सिंहासन आवडत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान विषयासक्त माणसाला कसे बरे पचनी पडेल. अशी उदाहरणं दिले तिथे वेगवेगळे. गाढव राखता राखता ज्याचा जन्म गेला अशा माणसाला जर पंडिताच्या सभेत नेऊन बसवले तर त्याला ते मानवत नाही. मग तसा विषयासक्त माणसाला परमार्थ मानवत नाही. असं सांगितले. राजहंसाच्या समुदायात एखादा डोमकावळा चुकून आला तिथे आणि तरी त्याचे लक्ष त्या विष्टेच्या गोळ्याकडे असते, मात्र तो स्वतःलाच हंस म्हणवतो. तसेच सज्जनाच्या संगतीत आलेले विषयासक्त लोक स्वतःला सज्जन म्हणवतात, पण त्या डोंबकावळ्याप्रमाणेच त्याचे सर्व लक्ष त्या विषयरूपी अपवित्र गोळ्याकडेच लागलेले असते. आणि कसं सांगितलंय, बायकोला काकेत घेऊन जर कुणी मला संन्यासी करा असे म्हणू लागला तर मग त्याचे बोलणे जसे योग्य नाही ना, त्याप्रमाणे विषयी माणसाच्या ज्ञानासंबंधीची बडबड असते.
असो, जे असे पडत मूर्ख असतात ते अद्वैत सुख कसे काय जाणून घेऊ शकतील ना? तर नरक योग्य जे प्राणी असतात ते स्वतःच्या इच्छेनंच नरक भोगतात. वेशाची जी सेवा करतो तो राज्याचा मंत्री कसा काय होऊ शकेल? त्याप्रमाणे जो विषयांचा दास बनला आहे त्याला भक्तराज कसे मानावे? तसेच जे विषयी लोक आहेत, विषय वासनात दुमलेले आहेत, त्यांना बिचाऱ्यांना आत्मज्ञान कसे बरं मिळणार? आत्म्याचं ज्ञान त्यांना कसं होणार? ते वाचाळ शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात. असे जे शिष्य ते परम नष्ट, कनिष्ठामध्येही कनिष्ठहीन, अविवेकी, दुष्ट, खळ, खोटे आणि दुर्जन असतात. असे जे पापरूप दीर्घकाळ दोष केलेले व त्यामुळे ते दोष जणू वज्रलेपासारखे ज्यांचे झाले आहेत, त्यांना जर पश्चाताप अगदी मनापासून झाला तर तेच त्या पापाचे प्रायश्चित्त ठरते. त्यांनी परत सद्गुरूंना शरण जावे, त्यांना प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे त्यांना सद्गुरूंची कृपादृष्टी लाभेल व ते परत शुद्ध होतील. जो गुरुद्रोह करतो, नाही का, म्हणजे गुरूंचा अपमान करतो किंवा त्यांना वाईट बोलतो, त्याला अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडावे लागते. गुरूंना प्रसन्न करण्या वाचून त्यातून सुटायला दुसरा उपायच नाही. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घालून गुरूंना जरी शरण आलं तरी ते वैराग्य क्षणिक असल्याचे त्याला ज्ञान प्राप्त नाही. अगदी क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सद्गुरूकडून मंत्र घेतला, बघा काही जण असे असतात, नाही का, तर त्या मंत्रामुळे तो 2 दिवसापुरता शिष्य झाला. अशा शिष्याने अनेक गुरु केले तरी तो म्हणजे पाखंडीपणा शिकला, म्हणजे खोट्या गोष्टींचा प्रचारच केला ना त्यांनी, म्हणजे असा शब्दज्ञान बडबडू लागला, महा पाखंडी झाला असे होईल. घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे दाखवून रडतो, म्हणजे कधी कधी असा करतो, नाही का, कधी म्हणजे मंत्र घेतलाय 2 दिवसापुरता शिष्य झाला, म्हणजे मनात देवाविषयी खूप प्रेम आहे असं उत्पन्न करतो थोड्या वेळापुरता, नंतर गडबडा लोळतो तर दुसऱ्या घडीला वैराग्य असल्याचं दाखवतो, तर परत काही वेळाने ज्ञातेपणाचा अहंभाव त्याच्या ठिकाणी दिसून येतो. घटकेत अत्यंत विश्वास असल्याचं दाखवतो तर दुसऱ्या घडीला रागाने गुरगुरायला लागतो, म्हणजे त्याचे दोष सगळे उफाळून येतात. असे एखाद्या वेड्यासारखे तो नाना छंद करत असतो आणि मग त्याच्या हृदयात जे काम आहे, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटीपणा, तिरस्कार इत्यादी नाना विकार असतात. मग अहंकार आणि देहशक्ती, अनाचार आणि विषयशक्ती, संसार, प्रपंच आणि उद्वेग अंतरात वास करतात. असे वेगवेगळे दोष आहेत ते उद्भवून येतात. तो चिंगट, कृतज्ञ, पापी, कुकर्म करणारा, संशयी, अभक्त, भावहीन आणि शीघ्रकोपी, तसेच निष्ठुर आणि लोकांचा घात करणारा असतो. कसे शिष्य असतात ना त्याच्या संदर्भात सांगितलं आहे. हृदय शून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविवेकाला आणि संशयाला दृढपणे धरून ठेवणारा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती आणि दुर्वासना, अल्पबुद्धी आणि विषय कामन त्यांच्या हृदयात वस्ती करतात. ईर्षा, मत्सर, तिरस्कार यांना वश होऊन तो अति आदराने लोकांची निंदा करतो. देहाभिमानामुळे तो जाणीवपूर्वक गर्वाने उन्मत्तपणे वागतो. त्याला भूक, तहान आवरत नाही, बहुतेक वेळा झोपही आवरत नाही आणि सतत कुटुंबाची तो चिंता करतो आणि त्याला भ्रांती पडलेली असते, म्हणजे तोंडाने तो सारखा शब्दज्ञान बडबडतो पण त्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो, म्हणजे तो सतत भौतिक सुखात दुमलेला असतो. त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी कृतकर्माचा पश्चातापही नसतो, धाडस नसते आणि तो साधनाचा मार्गही धरत नाही.
मग त्याच्याजवळ भक्ती, विरक्ती, शांती, सद्वृत्ती, लीनता, इंद्रिय दमन, कृपा, दया, तृप्ती अथवा सद्बुद्धी यापैकी काहीही असतच नाही. तो शारीरिक कष्ट चुकवणारा असतो. धर्माच्या संबंधात अत्यंत कृपण असून कठोर अंतकरणाचा असतो व त्याच्या आचरणात कधी सुधारणाच होत नाही. तो लोकांशी सरळ वागत नाही. सज्जनांना तो आवडत नाही. त्याच्या चित्तात रात्रंदिवस दुसऱ्याच्या दोषाचे चिंतन चालू असते. म्हणजे सतत तो दुसऱ्याविषयी दुसऱ्यांचे दोषच काढत असतो आणि त्याचं चिंतन करत असतो. सदा सर्व काळ तो खोटारडा असतो. तो तोंड देखील म्हणजे गोड गोड बोलतो तोंडावर असा, पण त्याच्या आचार विचारात असा मेळ नसतो आणि त्याचे कुठलेच बोलणे खरे नसते. विंचू आणि सर्पाच्या प्रमाणे तो परपिढीविषयी अत्यंत तत्पर असतो आणि लागट शब्द बोलून तो सर्वांचे अंतःकरण दुखवतो. तो आपले अवगुण लपवून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या दोषाबद्दल त्यांना कठोर शब्द बोलतो. गुणदोष नसताना उगाचच खोटेपणाने दुसऱ्यावर आरोप करतो. म्हणजे शिष्य कसे असतात आणि त्याचे अवगुण कसे असतात आणि त्याच्यातील दोष इथं वर्णन केलं आहे. स्वतः अत्यंत पापी अंतकरणाचा असून दुसऱ्याची दयामाया ठेवत नाही. एखाद्या दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने कधी कष्टी होत नाही तसे त्याचे वागणे असते. दुर्जन लोक असतात ते दुसऱ्यांचे दुःख जाणू शकत नाही. दुसऱ्यांना सतत छळतच राहतात. त्यांना कष्ट झालेले पाहिले की त्याच्या मनात आनंदून जातात, म्हणजे त्याच्या मनात आनंद होत असतो. आपल्याला दुःखाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दुःखलेले पाहून ज्याच्या आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला यमलोक प्राप्त होतो. बघा म्हणजे हे कसं कर्म कसं आहे नाही का. दुसऱ्यांच्या संदर्भातलं म्हणजे त्याचं दुःख पाहिलं की त्याला आनंद होतो, तर त्याला यमलोक प्राप्त होतो म्हणून सांगितलंय. यमराजाचे दूत त्याला मारतात. असो, असे जे बिचारे मंदांध लोक असतात ज्यांना त्याच्या पूर्व पातकाच्यामुळे सद्बुद्धी आवडत नाही, त्यांना भगवंताची प्राप्ती कशी बरं होणार. त्यांना देहाचा अंतकाळ जवळ येऊन ज्यावेळी सर्व गात्रे क्षीण होतील नाही का, शरीरातले अवयव जेव्हा त्याचे क्षीण होतील आणि जीवलग म्हणणारी माणसेही जेव्हा सोडून जातील त्यावेळी त्या कृतकर्माची त्याला जाणीव होईल. असो, इथे वर्णन केलेले अवगुण ज्यांच्या ठिकाणी नसतात ना असे शिष्य आगळेचे. म्हणजे आता इथं सगळं वर्णन केलं ना शिष्यांचं, असे शिष्य असतात वेगवेगळे नाही का, त्या म्हणजे विषय वासना ने गुंतलेले. तर त्यांचे वर्णन केलेले ते त्यांच्या ठिकाणी असे शिष्य आगळेच असतात म्हणजे सांगितले. त्यांची श्रद्धा त्यांचा भाव दृढ असतो. म्हणजे अं ज्यांच्यात ते गुण आहेत ते वेगळे, म्हणजे दुर्गुण आहेत ते वेगळे आणि ज्यांच्यात चांगले गुण आहेत ते शिष्य वेगळे आहेत सांगितले. त्यांची श्रद्धा त्यांचा भाव दृढ असतो, त्यामुळे त्यांना स्वस्वरूपानुभव येऊन तो स्वानंदाचा उपयोग घेतात. म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती ना, प्रत्येक माणूस सारखा नाही. प्रत्येकामध्ये म्हणजे काही गुण चांगले असतात, काही गुण वाईट असतात, असं पण असतं. ज्याच्या ठिकाणी संशय असतो आणि जे अत्यंत कुळाभिमानी असतात ते प्रपंचात आसक्त होऊन दुःखी कष्टी होतात. ज्या योगी दुःख झालेले असते ते अज्ञान ते मनात धरून ठेवतात, त्यामुळे त्यांना वारंवार दुःख भोगावे लागते. आता संसारात ममत्व म्हणजे माझं माझं सगळं नाही का, काय गोष्टी नाही का सगळ्या त्या माझं माझंच त्याला वाटत असतं. असं ममत्व ठेवल्याने कुणाला सुख झाले असे कधीही दिसून येत नाही किंवा ऐकू येत नाही. हे जाणूनही जे आपले स्वतःचे अहित करतात ना ते आपल्याला स्वतःच्या कारणाने स्वतःच दुःख भोगत असतात. त्या अत्यंत मूळ बुद्धीचे जे असतात तेच लोक संसारात सुख मानतात आणि ते पडत मूर्ख असतात. त्यांना हे सर्व कळत असूनही तिकडेच ते म्हणजे डोळे झाकणे त्याच्यातच ते गुंतलेले तिकडेच धाव घेत असतात ते. तर श्री समर्थ शेवटी सांगतात की प्रपंच करायला काहीच हरकत नाही, हो की नाही, पण
प्रपंच त्याचबरोबर परमार्थही थोडा थोडा वाढवावा. म्हणजे प्रपंच करता करता परमार्थ पण करावा, नाही का? एकदम ह्या गोष्टी नाही होणार, तर हळूहळू हळू त्या वाढवाव्या असं सांगितलं आहे. आणि परमार्थ सर्वस्वी बुडवावा हे मनुष्यास केव्हाही योग्य नाही. मागील दोन समासात गुरूंची व शिष्याची लक्षणे वर्णन करून सांगितले. आता आपण पुढील समासात उपदेशांचे लक्षण काय आहेत, म्हणजे आता आपला जसं पाचवा समास चौथा उपदेश लक्षण हा आहे. तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. एकच मिनिट. तर उपदेश लक्षण, तर ह्याच्यात समासात ना काय माहिती दिली, तर हे आत्मज्ञानाचे मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे उपदेश केलाय ना याच्यामध्ये. तर हे तत्व साधकाला ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या मार्गावर चालण्यास मदत करते. म्हणजे थोडक्यात सारांश काय सांगितलंय, की ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय आणि उपदेश म्हणजे काय. तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाची जाणीव करणे, आत्म्याचं ज्ञान आणि संसार आणि देहाची माया ओळखणे. आणि वैराग्य म्हणजे काय सांगितले, तर संसारिक ज्या इच्छा आहे त्यापासून, म्हणजे त्याच्या आसक्तीपासून दूर राहणे. आणि भक्ती ईश्वर आणि सद्गुरू यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे आणि त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करणे. आणि उपदेश, तर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे या समासामध्ये सांगितलेले आहे. तर श्री समर्थ म्हणतात की आता उपदेशाची लक्षणे ऐका, ती असंख्य आहेत. ती सर्व सांगायची म्हटली तर शक्य होणार नाही, पण इथे त्यातील काही सांगतो. आता बरेचसे गुरुमंत्राचा उपदेश करतात, कुणी फक्त नामच सांगतात, तर कुणी ओंकाराचा जप करवितात, जसं आपण आता करत आहोत. कुणी शिवमंत्र, कुणी भवानी मंत्र, तर कुणी विष्णू मंत्र, कुणी महालक्ष्मी मंत्र, कुणी अवधूत मंत्र, कुणी गणेश मंत्र, तर कुणी मार्तंड मंत्र, याप्रमाणे निरनिराळ्या मंत्राचा उपदेश करतात. आता ह्या समासामध्ये हेच सांगितलं आहे सगळं. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम किंवा श्रीकृष्ण मंत्राचा उपदेश करतात. तर कोणी भैरव, भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणीचा मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र किंवा अघोर मंत्र, कुणी म्हणजे असे मंत्रही सांगतात. आता शेष मंत्र, गरुड मंत्र, हा समासच मंत्रांचा आहे ना, त्यामुळे हे सगळं असंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायू मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, असे अनेक मंत्र आहेत. ते किती म्हणून सांगावेत बरं. बाळा मंत्र, बगु मंत्र, काली मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, असे अनेक शक्तीचे अनेक मंत्र आहेत. आता जितके देव आहेत ना, तितके मंत्र आहेत. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व स्वतंत्र आहेत. काही सोपे आहेत तर काही अवघड आहेत, काही खेचर किंवा दारुण बीजाचे, असे सर्व विचित्र विचित्र आहेत. पृथ्वीवर असंख्य देव आहेत, त्यांची गणना करणे शक्य नाही. तितके देव तितके मंत्र असल्याने वाणीने किती म्हणून वर्णन करावे. मंत्रमाळा असंख्य आहेत, एकापेक्षा एक सामर्थ्य संपन्न आहेत. हा सर्व मायेचा विचित्र खेळ आहे, तो कोण जाणू शकेल. कित्येक मंत्रांनी भूतबाधा नाहीशी होते. काही काही मंत्र असे असतात बघा, नाही का, तर त्यांनी सांगितले की भूतबाधा नाहीशी होते. कित्येक मंत्रांनी रोगही बरे होतात. तर कित्येक मंत्रांनी थंडी, ताप किंवा विंचू व साप याचे विष उतरते. अशा नाना प्रकारच्या मंत्राचा कानात उपदेश देतात व त्याचे जप, ध्यान, पूजा, यंत्र इत्यादी संबंधीची विधानयुक्त सर्व माहिती सांगतात. एक शिव शिव म्हणायला सांगतात, तर एक
हरी हरी म्हणायला सांगतात, तर कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणा असा उपदेश करतात. कुणी कृष्ण कृष्ण म्हणायला सांगतात, तर कुणी विष्णू विष्णू म्हणायला सांगतात, तर कुणी नारायण नारायण म्हणायला सांगतात. एक अच्युत अच्युत म्हणायला सांगतात, तर दुसरे कोणी अनंत अनंत किंवा दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात. एक राम राम म्हणायला सांगतात, तर एक ओम ओम म्हणायला सांगतात. तर कोणी म्हणतात मेघश्याम, श्रीकृष्णाचे स्मरण त्याच्या अनेक नामांनी करावे. एक गुरु गुरु असा जप करायला सांगतात. कोणी गुरु असतात ते गुरु म्हणून असा पण जप करायला सांगतात. तर कुणी परमेश्वराचे, तर कुणी विघ्नहराचे चिंतन करावे असे म्हणतात. एक शामराज म्हणतात, तर दुसरे गरुडध्वज किंवा अधोक्षज अधोक्षज म्हणत जावे असे म्हणतात. कुणी देवदेव म्हणायला सांगतात, तर कुणी केशव केशव, तर कुणी भार्गव भार्गव म्हणायला सांगतात. एक विश्वनाथ म्हणून घेतात, तर एक मल्हारी म्हणा असे म्हणतात. तर कुणी तुकाई तुकाई असा जप करायला सांगतात. आता हे सर्व किती म्हणून सांगावे? शिवशक्तीचे अनंत नामे. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार रुचेल त्या नामाचा उपदेश करतात. कोणी खेचरी, भुचरी, चाचरी, अगोचरी या चार मुद्रांचा अभ्यास करावा असा देखील सांगतात. तर कुणी अं परोपरीची आसने करावी असा देखील उपदेश करतात. कोणी प्रकाशाची किंवा तेजाची विविध रूपे दाखवतात, तर कोणी अनाहत ध्वनीचा लक्ष अनाहत ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. आता आपण ओंकारात हे पाहत आहोत नाही का? ओंकाराचा जप करता करता आपल्याला ती अनुभूती येते ना, की अनाहत नाद ऐकायला येतो. कुणी पिंडज्ञानी गुरु असतात, ते शरीर विज्ञानाचा उपदेश करतात. कुणी कर्म मार्ग, तर कुणी उपासना मार्ग याचा उपदेश करतात. कुणी अष्टांग योग शिकवतात, तर कुणी नाना चक्री कशी भेदन करावी ते देखील सांगतात. कुणी तप करा म्हणतात, तर कुणी अजापाजप करा म्हणतात. तर तत्वज्ञानी लोक तत्वांचे सविस्तर वर्णन करतात. कुणी सगुणाची उपासना सांगतात, तर कुणी निर्गुण उपासना सांगतात. कुणी तीर्थयात्रा करीत फिरावे म्हणून सांगतात. कुणी महावाक्य सांगून त्याचा जप करा म्हणतात, तर कुणी सर्वच ब्रह्म आहे असा उपदेश करतात. नाही का? आपण आता असंच करत आहोत ना, सर्व ब्रह्मच आहे. कुणी म्हणजे मुक्ती मार्गाची प्रतिष्ठापन करतात, तर कुणी इंद्रियाचे पूजन भावाने करवतात. कुणी वशीकरण सांगतात, तर कुणी स्तंभन मोहन उच्चाटन तसेच नाना चिटके याचा उपदेश करतात. असे अनेक प्रकारचे उपदेश असले तरी ज्ञानोपदेशाशिवाय सर्व निरर्थक आहे. याविषयी भगवंताचे एक वचन आहे की नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात, पण अर्जुना आत्मज्ञाना वाचून ही सर्व कर्मे वाया जातात. बघा, म्हणजे आत्म्याचं ज्ञान किती महत्वाचं आहे. शैव मत, शाक्त मत, आगामशास्त्र व आणखी अनेक मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच जाणा. या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीही नाही. बघा, स्वामी किती छान सांगतायत, म्हणजे आत्म्याचं ज्ञान किती पवित्र आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही उत्तम नाहीये. या कारणाने ज्ञानासारखे पवित्र व उत्तम अन्य काहीही नाही. म्हणून मनुष्याने सर्वप्रथम आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सकळ उपदेशामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष महत्वाचा आहे. याविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. बघा, म्हणजे आपल्याला मॅडम योग्यच मार्गावर घेऊन जात आहेत नाही का? म्हणजे सगळं आपलं म्हणजे त्या त्या वेळेला होऊन जातंय नाही का? म्हणजे ग्रंथात पण हेच लिहिलेलं आहे. म्हणजे आपला मार्ग योग्य आहे. माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. सगळ्या तीर्थांच्या ठिकाणी केलेल्या स्नानदानाची फलश्रुती जी सांगितली आहे, त्याहून ज्ञानाची फलश्रुती अनंतपट आहे.
पृथ्वीवर जेवढे तीर्थे आहेत तेथे स्नान दान इत्यादी केल्याचे जे फळ मिळते त्याच्या कोटीपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ मिळते. बघा ब्रह्मज्ञानाचं म्हणजे किती महत्व आहे. म्हणून आत्मज्ञान हे घनाहून घन म्हणजे अत्यंत गूढ आहे, तरी त्याचे लक्षण आता सांगितले जाईल असे श्री समर्थ म्हणतात. तर आता आपला इथं आहे ना हा समास 4 संपला आहे. तर आता बहुधा ज्ञान हा 5वा समास आहे, तो बघूया आपण. तर ह्या बहुधा ज्ञान या दासबोध ज्ञानाच्या स्वरूपावर आणि त्याच्या प्राप्तीवर प्रकाश टाकतो. आणि या समासात ज्ञान म्हणजे केवळ माहिती किंवा बुद्धीने समजून घेणे नाही, तर तो एक अनुभव आहे जो मनाला आणि बुद्धीलाही पटतो, म्हणजे तो असे सांगितले आहे. आता इथं ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान केवळ बौद्धिक किंवा प्रक्रिया प्रक्रिया नाहीये, तर एक तो अनुभव आहे जो म्हणजे काय म्हणतात बुद्धीच्या पलीकडचा आहे. आणि सद्गुरू आणि ज्ञान हे पण सांगितलंय इथं. आणि ब्रह्मज्ञान पण सांगितलं, म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर व्यक्ती मग स्वतःमध्ये ब्रह्मस्वरूप होऊन जातो असं पण सांगितलं आहे इथं. तर ह्या बहुधा ज्ञान या समासामधलं आता आपण त्याला सुरुवात करूया आपण. तर त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य भजन हे पण सांगितलंय. आणि सद्गुरू आणि ज्ञान पण म्हटले, तर सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त होते जे केवळ शिकून घेण्यापलीकडचे असते, तर ते एक अनुभवच असतो असं सांगितलंय. आणि जो मनाला आणि बुद्धीलाही पार करतो असं हे हा बहुधा ज्ञानाचा समास आहे. तर ज्ञान आणि वैराग्य आणि भजन या संदर्भात देखील याच्यामध्ये सांगितले. तर ज्ञानप्राप्ती करण्यासाठी वैराग्य आणि भजन आवश्यक आहे असं या समासामध्ये सांगितलं आहे. थोडक्यात सारांश. तर आता आता आपण सविस्तर जाणून घेऊया की श्री समर्थ म्हणतात की जोपर्यंत अत्यंत विशुद्ध असे आत्मज्ञान जीवाला होत नाही तोपर्यंत सर्व काही निष्फळच आहे. म्हणजे आत्मज्ञानाविषयी मनाची तळमळ जाणणार नाही. ज्ञान असे नुसते म्हटले की सामान्य माणूस अं घोटाळ्यात पडतो, नाही का, नुसतं ज्ञान म्हटलं की. मग असे हे रशक काय असेल बरं? म्हणून आता आपण हे अनुक्रमाने ज्ञान म्हणजे काय ते सांगितले जाईल. भूत भविष्य व वर्तमान काळाचे स्पष्ट ज्ञान असणे याला हे ज्ञान असे म्हणतात. म्हणजे भूतकाळात काय होणार, भविष्य काळात किंवा वर्तमान काळातले काय म्हणजे ज्ञान, ते याला हे ज्ञान असं म्हटलंय. परंतु ते ज्ञान नाही, खरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे, म्हणजे आत्म्याचं ज्ञान आहे. खूप विद्यापठन केले, संगीत शास्त्र रागज्ञान वैदिक शास्त्र वेदाध्ययन हेही खरे ज्ञान नव्हे. आता खरे ज्ञान म्हणजे काय, तर आत्मज्ञान. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना प्रकारच्या दीक्षांचे ज्ञान, नाना परीक्षांचे ज्ञान हेही ज्ञान नव्हे. स्त्रियांची पुरुषांची मनुष्याची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. अनेक प्रकारच्या अश्वांची हत्तीची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. म्हणजे ज्ञान कसं आहे, नाना पशूंची नाना पक्ष्यांची किंवा नाना भूतांची परीक्षा करता येणं हेही ज्ञान आहे. नाना वाहनांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा आणि नाना शस्त्रांची परीक्षा. आता इथे वेगवेगळे असं सांगितलंय की नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हेही ज्ञान नव्हे. नाना भूमीची परीक्षा, नाना जलांची परीक्षा, नाना तेजाची परीक्षा करता येणं हेही ज्ञान नव्हे. रस बीज अंकुर फुले फळे वेली दुखणी रोग या सर्वांची लक्षणे ओळखता येणे हे देखील ज्ञान नव्हे. मग मंत्रांची परीक्षा, यंत्रांची परीक्षा, गृहाची परीक्षा, मूर्तीची परीक्षा हे पण ज्ञान नव्हे. क्षत्रियांची परीक्षा, गृहांची परीक्षा, पात्रांची परीक्षा
करता येणे हेही ज्ञान नव्हे. होणाऱ्या गोष्टींची परीक्षा, काळ वेळाची परीक्षा, नाना तर्काची परीक्षा, तसेच नाना अनुमानांची परीक्षा, नियमांची परीक्षा व इतर अनेक प्रकारच्या परीक्षा करता येणे म्हणजेही ज्ञान नव्हे. नाना विद्या, कला, चातुर्य याची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. शब्दांची, अर्थांची, भाषेची, स्वराची, वर्णाची, लेखनाची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. विविध मते, अनेक प्रकारचे ज्ञान, अनेक प्रकारच्या वृत्ती यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. म्हणजे नाना रूपांची, रसांची, सुगंध यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. सृष्टी, तिचा विस्तार व नाना पदार्थ यांच्या विषयाचे ज्ञान खरे ज्ञान नव्हे. नेमकेच बोलणे, तत्काळ प्रतिवचन देणे, शीघ्र कवित्व करणे हेही ज्ञान नव्हे. नेत्रपल्लवी, नादकळा, करपल्लवी, भेदकळा हेही ज्ञान नव्हे. काव्यकुशलता, संगीत कला, गीत, प्रबंध, नृत्यकला, शब्दकळा अवगत असणे हेही खरे ज्ञान नव्हे. अं, रम्य रसाळ गायन करणे, हास्यविनोद तसेच कामकला याचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. नाना चित्रकला, नाना वाद्ये, संगीत कला, इतर नाना विचित्र कला यांचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान नव्हे. आता ह्या एकूण 64 कला आणि त्याखेरीज ज्या इतर नाना कला यांचे ज्ञान, तसेच 14 विद्या व सर्व सिद्धीचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे असं सांगितलंय. मग एखादा माणूस सर्व कलामध्ये प्रवीण असला, तर सर्व विद्या त्याला परिपूर्ण रीतीने येत असल्या तरी त्याचे कौशल्य आहे, पण या सर्वांस ज्ञान असे म्हणू नये. हे ज्ञान आहे असे भासते, पण मुख्य ज्ञान याहून वेगळेच आहे. खरे ज्ञान जेथे असते तेथे प्रकृतीने उत्पन्न केलेला भ्रम समूळ मिथ्या ठरतो. आता दुसऱ्यांच्या मनातील जाणणे हे खरे ज्ञान आहे असे वाटते, परंतु हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. कुणी एक अधिकार संपन्न साधक मानसपूजा करत असताना चुकला, तेव्हा तेथे असलेल्या दुसऱ्या कुणी त्याला हाक मारून असे कसे करावायचे नसते म्हणून त्याची चूक दाखवून दिली. याप्रमाणे दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणण्यास फार मोठे ज्ञानी म्हटले जाते. पण ज्या ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते ते ज्ञान हे नव्हे. या प्रकारे अनेक प्रकारचे ज्ञान असते, पण त्याचे सर्व प्रकार सांगणे अशक्य आहे. पण ज्या ज्ञानाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान वेगळेच असते. हे ऐकून श्रोता म्हणतो की ज्या योगे सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान कसे असते आणि व त्याने समाधान कसे प्राप्त होते ते मला आपण स्पष्ट करून सांगावे. अशा प्रकारे शुद्ध ज्ञानासंबंधी श्रोत्यांनी प्रश्न केल्यावर पुढील समासात त्या संबंधी निरूपण केले जाईल. म्हणजे हा आपला समास हा पण आता इथे म्हणजे उपदेश लक्षण क्षमा करा बहुधा ज्ञान हा समास पण इथे आपला संपला आहे. तर मॅडम पुढचा घेऊ का मग शुद्ध ज्ञान समास जेवढा होईल तेवढा. हो घ्या ना. अजून आपण 5 हा. वाजेपर्यंत घेऊ शकतो. हम्म. कारण की आता आपले किती दिवस, उद्याचा दिवस आहे ना तुमचा? हो हो, उद्याच्या दिवसात मला पूर्ण करायचं आहे. 10 दशक पूर्ण करायचे, 10 समास हो करायचे ना. हो हो हो, होत आहेत माझे उद्याच्या दिवसात पूर्ण. ठीक आहे, करून घ्या मग आज हा जेवढा होईल. हो. आता हा समास मंत्राचाच आहे त्यामुळे थोडस रिपिटेशन आहे परत परत तेच. हो हो. तर चालेल. आता शुद्ध ज्ञान या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तर श्री समर्थ म्हणतात की हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहावे त्याचे नाव ज्ञान. बघा किती छान व्याख्या दिली म्हणजे नाही का इथं. आपण आपल्याला पाहावे याचे नाव ज्ञान. मुख्य देव कोणता ते जाणावे. आपले सत्य स्वरूप काय ते ओळखावे. आणि नित्य काय आणि काय याचा विचार करावा यास ज्ञान असे म्हणतात. म्हणजे आपल्याला मॅडम सांगतात की नाही का, म्हणजे ध्यानात प्रश्न विचारा की मी कोण आहे, नाही का, म्हणजे आत्म्याचं ज्ञान होणं किती गरजेचं आहे, म्हणजे किती महत्वाचं आहे.
जेथे दृश्य असणारी प्रकृती संपते. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात. द्वैत समूळ नष्ट होते, त्याला ज्ञान म्हणावे. जे आत्मस्वरूप आहे ते मन, बुद्धी, इंद्रिय याने जाणता येत नाही. तेथे तर्क चालू शकत नाही. ते परवानगीच्या पलीकडचे आहे. असे जे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान होय. शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं आहे या पाठामध्ये, या समासामध्ये. जेथे दृश्याचे भानच उरत नाही, जाणीवही उरत नाही. कारण जाणीव असणे हेच अज्ञान होय. यालाच विमल शुद्ध स्वरूपाचे ज्ञान म्हणतात. सर्व साक्षी जी चौथी अवस्था तुर्या, तिला ज्ञान असे म्हणतात. बघा आपण आता ओंकारात शिकलोच ना ह्या चार अवस्था. तर तुर्या अवस्थेला ज्ञान असे म्हणतात सांगितलं. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण त्या अवस्थेतही साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान शिल्लकच असते. म्हणजे दृश्य पदार्थाचे ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात हं. तर शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान म्हणतात. स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाखेरीज सर्व सुद्धा जर राहत नाही, सर्व सुद्धा राहत नाही, तर त्या सर्वचे साक्षीत्व कसे राहणार? म्हणून तुर्यावस्थेचे ज्ञान हे शुद्ध ज्ञान मानूच नाही असं सांगितलंय. ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुर्येत तर साक्षीत्व म्हणजे प्रत्यक्ष द्वैतच असते. त्या तुर्य अवस्थेत काय सांगितले तर प्रत्यक्ष द्वैतच असते. म्हणून तुर्येपेक्षा द्वैत अद्वैत आता सांगितले बघा आपल्याला नाही का. म्हणून तुर्येपेक्षा शुद्ध ज्ञान हे नेहमी वेगळेच असते, हे जाणून घ्यावे. आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण आहे का? आपण शुद्ध स्वरूपच असतो हे जाणणे, त्याचा अनुभव येणे याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. म्हणजे आपण शुद्ध स्वरूप असतो हे जाणणे आणि त्याचा अनुभव येणे याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. महावाक्याचा उपदेश उत्तम आहे, पण त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही. तर त्या महावाक्याचा अर्थाचा साधकाने विचारच केला पाहिजे. जप न करता विचार केला पाहिजे. महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंकाच नाही. पण त्याच्या अर्थासंबंधी विचार चिंतनच करणे जरूर आहे. म्हणजे आपल्याला चिंतन मनन सतत करायला सांगितले की नाही आता, तसंच म्हणजे चिंतन करणं मनन करणं जरुरीच आहे. नुसता त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही. महावाक्याचा अर्थ लक्षात घेतला की आपण तत्वतः आत्मस्वरूपच आहोत हे कळून येते. नुसता त्याचा जप केल्याने व्यर्थच क्षीण होतो. म्हणजे नुसता जप करणं अं, योग्य नाही. तर कसं सांगितलंय की त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आपल्याला. आणि अर्थ लक्षात घेऊन मग आपल्याला त्याचं आत्मज्ञान होणार किंवा आत्मस्वरूप होणार त्याचं. आणि म्हणजे जप न करता हे अर्थ घेऊन आपल्याला त्याचं आत्मज्ञान लक्षात घेतलं पाहिजे. महावाक्याचे विवरण हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. शुद्ध लक्षावरून आपण आत्माच आहोत याचा अनुभव येतो. म्हणजे जे वाक्य दिलेत ना त्याचे विवरण केलं आपण नाही का, तर मग त्याच्यावरून आपण आत्माच आहोत असा अनुभव येतो आपल्याला. आपलाच लाभ होणे म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येणे हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. वास्तविक ते ज्ञान आधी व अंती स्वतःच प्रकाशित करणारे स्वस्वरूपच असते. जेथून हे सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी सर्व जेथे लय पावते, त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की बंधनाची भ्रांती नाहीशी होते. मते आणि मतांतरे जिथे फोल ठरतात त्याच्या संबंधी अति सूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येते. म्हणून विचार म्हणजे नाही का प्रत्येक गोष्टी आपण विचार चिंतन मनन करणं गरजेचं आहे.
या चराचराचे मूळ असलेले शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप त्याचा साक्षात अनुभव येणे त्यालाच वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हणतात. म्हणजे आत्मस्वरूप त्याचा अनुभव येणे म्हणजे त्या आत्म्याचं ज्ञान होणं, त्याला शुद्ध ज्ञान म्हटलं आहे. आपल्याला स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या अज्ञान नाहीसे होते. त्यालाच मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात. आपण आपल्याला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. ते स्वस्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसे होते आणि आत्मा हेच आपले स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञाता अंगी बाणते. आता छान सांगितलं म्हणजे आपण जे करत आहोत तेच सांगितले. वृत्ती अंतर्मुख करून मी कोण हे जाणण्याच्या हेतूने आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीलच आहोत हे कळून येते. देहातीत आहोत हे कळून येते. नंतर नीट विचार केला असता स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. म्हणजे आपल्याला सांगतातच ना ध्यानामध्ये प्रश्न विचारा मी कोण आहे. असो पूर्वीचे महाथोर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगे भवसागराच्या पहिल्या तीरास पोचले त्यांची नावे आता ऐका. या ज्ञानाच्या योगेचे व्यास वशिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी झाले व जनकाधिक महाज्ञानी झाले. वामदेव आदी योगेश्वर वाल्मिकी अत्री यांच्यासारखे ऋषीश्वर शौनक आदी वेदांत मंत्राचे सार हे आत्मज्ञान त्यांच्या योगानेच परमपदाला पोचले. हे असे महाथोर पुरुष सांगितले जे भवसागराच्या पहिल्या तीरास पोचले. मुख्यत्वाने सनकादिक तसेच आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ इत्यादींची गणती करू लागल्यास असंख्य आहेत. सिद्ध मुनी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे आणि ज्या सुखाच्या योगे महादेव सदा डुलत असतात, जे वेदशास्त्रांचे सार आहे त्याची गुरुप्रती आत्मप्रतीती याचा प्रांतिभावकांना त्याच्या भाग्यानुसार होत असते. भूतकाळात होऊन गेलेले वर्तमान काळी हयात असलेले व ते पुढे भविष्यकाळात होणारे जसे हे सर्व साधू संत आणि सज्जन या सर्वांचे जे गुह्य ज्ञान ते आता मी तुम्हाला सांगतो. ते गुह्य ज्ञान तीर्थे व्रते तपे दाने किंवा धूम्रपान पंचांगी साधन गोरांजने यांनी प्राप्त होत नाही. ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ ज्ञानांचे केवळ शिखरच असून त्याच्या योगाने संशय पूर्णता नष्ट होतो. आता जगात 56 म्हणजे अनेक अनेक भाषा आहेत आणि त्यात तसेच अनेक अनेक ग्रंथ आहेत आणि त्या सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदांताचा गहन अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान. ज्याचे ज्ञान पुराणांनाही नाही, ज्याचे वर्णन करताना वेदही शिनले, तेच ज्ञान आता या क्षणी मी गुरुकृपेने सांगतो किंवा उपदेशतो. श्री समर्थ म्हणतात की संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेले नाही. मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सद्गुरू स्वामी माझ्या हृदयात बसलेले आहेत. त्यामुळे मला आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथाची आवश्यकताच नाही, कारण माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयात वसत आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता प्रयत्नाशिवाय सद्गुरु प्राप्ती अमृतमय प्रसाद मला लाभला आहे. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहूनही संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत व संस्कृत ग्रंथातही वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहे. त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही, कारण त्यात सर्व वेदांचे सार प्रकट झाले आहे. असो असा जो अतिश्रेष्ठ वेदांत त्या वेदांताचा मतिमार्थ
जसा तो अतिघन परमार्थ, तो तू आता आहे. अरे, त्या घनाचेही घण म्हणजे हे सद्गुरु वचन, ते तू जाणून घे. त्या सद्गुरु वचनामुळे निश्चितपणे समाधान लाभेल. आता हे सद्गुरु वचन हाच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे व तोच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान आहे, जे माझ्या स्वामीचे अत्यंत घन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान झाले आहे. हे ते माझ्या जीवाचे गुज मी तुला सांगावे म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आता या क्षणी सांगतो. ते ऐकताच शिष्याने गुरुची पावले सदृढ धरली आणि तो धीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मास्मी. बघा, आपण देखील हेच करत आहोत, हेच मॅडम आपल्याला सांगतात, आपण अनुभवत पण आहोत. हे महावाक्य आहे. याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो. त्याच्या योगे गुरु शिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. श्री गुरुदेव म्हणतात की, हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक. तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, याविषयी संदेह अथवा भ्रम धरूच नकोस. नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन, आत्मनिवेदन, ते तुला आता समग्र वर्णन करून सांगतो. विश्व विश्वाची उत्पत्ती होताना ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात, त्या क्रमानेच ती कल्पंतातही लय पावतात. एवढेच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो, तोही राहत नाही. कारण मुळातच परमार्था एकरूप असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. जेथे सृष्टीची वार्ता नाही, पण ती मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक परब्रह्म एवढे उरते. मग पिंड, ब्रह्मांड पाहू गेल्यास तेथे कसे दिसणार? ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्यायोगे दृश्यरूपी केरकचरा जळून जातो. मग सर्व काही काय होतं? ब्रह्मरूप. मग ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. मग साक्षात्कारानंतर जी वृत्ती उद्भवली तरी ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा होतो. या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. असो, तुझी जरी गुरुच्या ठायी अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो, तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरता तू सद्गुरु भजन कर. ते सद्गुरु भजन केलेस की तुला निश्चित समाधान लाभेल. शिष्या यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्या योगी पूर्ण समाधान प्राप्त होते. भयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. आता ज्या नराला मी म्हणजे देह असे वाटते, तो आत्महत्याराच जाणावा. देहाभिमानामुळे तो जन्ममृत्यूच्या एरझरा पुन्हा पुन्हा भोगत राहतो. म्हणजे परत जन्ममृत्यू असं करत राहतो. असे असू देत, हे लक्षात घ्यावे की आत्मा हा स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारही देहाहून वेगळा, भिन्न आहे. जन्म मरण कुठलेही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. म्हणजे हे सर्व देहाशी संबंधित असते. या आब्रहस्तप्ताच्या सर्व विश्व प्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेले आहेस. आता वास्तविक पाहता इथे कुठल्याच जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजेच मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे व त्यामुळे सर्व लोक भुललेले आहेत. हे शिष्य सांगतो ते ऐक. नित्य नेमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जावे. त्या योगे स्वस्वरूपानुभव येऊन
तो स्वरूपाच्या ठिकाणी तुला विश्रांती आणि समाधान मिळेल. असे केल्यानेच परमार्थ म्हणजे आत्मज्ञान दृढ होईल. चिंतन मनन करत जावे आणि मग अनुभव येणार आहे. आणि मग तसे केल्यानेच परमार्थ म्हणजेच काय, आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान होणार आहे. अखंड श्रवण मनन घडेल तरच पूर्ण समाधान प्राप्त होते. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते. म्हणजे सगळं ब्रह्मज्ञान झाल्यावरच वैराग्य येणार. शिष्या, तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकाट सोडलेस तर ती अं, उच्च सकल होतील व मग तुझ्या मनातील तळमळही जाणणार नाही. ज्याला विषयाच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्णज्ञान झाले असे समजावे. तसे राजाने प्रथम मेण्याच्या लोभाने राजाचा त्याग केला, पण मनी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत मिळाले. तो मणी शूद्र शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अव्हेर केला होता. असो, हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो, ते तू लक्ष देऊ नये. ज्या पुरुषाला ज्या गोष्टीचे ध्यान लागलेले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते. म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजेच त्या योगे त्याला आत्मज्ञान व शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगद्वंद्य होतो. म्हणजे कसं आत्मज्ञान प्राप्त होणार हे सांगितलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला संनिपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने त्या संनिपातावर औषध घेतले की रोग बरा होऊन त्याला सुख होते व आनंद मिळतो. त्याचप्रमाणे आनंदरूपी संनिपातामुळे मिथ्या दृष्टी दिसू लागते. यावर आत्म आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरेमुळे काहीच नाही हे त्याला कळून येते. म्हणजे मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला जागे केले तर त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होते. आणि स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटले आणि त्यामुळे त्याला दुःख झाले, जे मिथ्या आहे म्हणजे योग्य नाही, म्हणजे अस्तित्वातच नाही, तर त्याचे निरसन होणेही शक्य नसते. आणि जो जागा झालेला असतो आणि त्याला हे मिथ्या आहे हे कळते, पण जो झोपलेला असतो त्याला हे खरे भासते, नाही का? आणि झोपलेला जागा झाला की मग त्याचं भय निघून जातं. पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्ने पडून तो जीव भयभीत होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो. आणि या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरता सतत श्रवण मननाची आवश्यकता आहे. बघा, श्रवण मनन किती गरजेचे आहे सांगितले. या जागृतीची ओळख पटावी म्हणून एक लक्षण सांगतो, ते नीट ऐक. जो अंतकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असे जाणावे. जो पूर्ण विरक्त झाला असेल तो साधक आहे असे जाणावे. त्याने आपला मोठेपणा सोडून साधन करत राहावे. त्याला साधन करणे आवडत नाही, तो मी सिद्धच आहे आणि मला साधनाची काय आवश्यकता आहे या घमंडीत असतो. त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकार असलेला मुमुक्षी बरा, नाही का? म्हणजे ज्ञान घेणारा, त्याला मोक्षाची इच्छा असणार, मोक्षाची इच्छा करत असलेला तो बरा. हे सद्गुरूचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बद्धाचे व मोक्षाचे लक्षण कोणते? कोण साधक व कोण सिद्ध हे कसे बरे ओळखावे ते आपण सांगा. आता श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांची याची उत्तरे पुढल्या समासात मिळतील. ते जय जय रघुवीर समर्थ. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर समास माझा तो संपला आहे मॅडम. हो, थांबूया धन्यवाद. का आपण? हो. धन्यवाद. खूप छान निरूपण केलं तुम्ही. खूप सुंदर शुद्ध ज्ञान आणि आपण जे ज्ञान घेतो त्याच्यामधला फरक खूप छान समजून सांगितला. लक्षात येईल.
महावाक्य तर सगळ्यांचे पाठच असतील, अहम ब्रह्मास्मी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना हे समजलंच असेल छान. तर खूप हो खूप धन्यवाद पण मॅडम. हो, सर्वांचे खूप उद्या खूप आपण धन्यवाद. परत जॉईन होऊ सकाळी. आणि चालेल. धन्यवाद मॅडम. नमस्कार. छान समजावून सांगितलं.